झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 5 दिवसांपूर्वीच दिग्विजय पाटील यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले होते। मात्र 2 डिसेंबरला दिग्विजय पाटील पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हजर राहिले आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यावेळी आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची कसून चौकशी झाल्याचंही कळतंय। या चौकशीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची तपासणी झाल्यानं पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान पुन्हा चौकशीला बोलवल्यास हजर राहील असं यावेळी दिग्विजय पाटील यांनी पोलिसांना सांगितलं। मात्र जय पवारांच्या लग्नासाठी परदेशामध्ये जायचं असल्यानं लग्नावरून आल्यावर चौकशीला येणार असल्याचं त्यांनी सांगितल्याचं सूत्रांकडून कळतंय। दरम्यान यावरून पुणे पोलीस दिग्विजय यांच्या तपासात एवढी गोपनीयता का बाळगत आहेत असा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे पुणे पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं। आता जे धडधडीतपणे दिसतंय की चुपचापपणे चौकशा होत आहेत। आता दिग्विजय पाटीलची 2 तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळतेय आणि तो माणूस आज बहरेनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी। जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे। कारण त्याला बहरेनमध्ये सेटल करतील, इथे आणलं जाणार नाही आणि याच्या पुढची चौकशी सगळी होणारच नाही अशी काहीशी परिस्थिती आहे का, असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात।